महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर। उल्लासनगर में इलेक्ट्रॉनिक्स का वन स्टॉप स्टोर, जहां पर आपको मिलती हैं बेस्ट डील्स। एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, सिंगल एंड डबल डोर रेफ्रिजरेटर्स, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, डीप फ्रीजर्स एंड वेजी कूलर्स। सबसे बेस्ट डील, सबसे लोएस्ट दाम और लोन एंड इजी ईएमआई अवेलेबल। बस आइए और गर्मियों के इन दिनों में अपने घर के लिए ले जाइए बेहतरीन कंज्यूमर अप्लायंसेस। महालक्ष्मी सेल्स, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, ऑपोजिट आरकेडी कॉलेज, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। फॉर सेल्स कॉन्टैक्ट अस ऑन उल्लास जाबाज 24/7 टीवी न्यूज, शहर का आईना। नमस्कार, मैं प्रेम जामनानी। आप देख रहे हैं उल्लास जाबाज न्यूज। शहर की ताजा तरी खबरों से बने रहने के लिए उल्लास जाबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। कल्याण लोकसभा क्षेत्र के महायुति के उम्मीदवार श्रीकांत शिंदे गुरुवार को अपने दादा, पिता, माता, पत्नी और बेटे के उपस्थिति में अपना नामांकन भरा। नामांकन के दौरान कल्याण, डोंबिवली, उल्लासनगर, अमरनाथ, दीवा, मुंब्रा, कलवा और ठाणे के हजारों की संख्या में लोग उपस्थित थे। लोगों का काफिला देखकर मानो प्रतीत हो रहा था कि यह वन साइडेड चुनाव हो गया है। मुख्यमंत्री की पत्नी ने पत्रकारों से बातचीत में अपने बेटे श्रीकांत शिंदे को विजय बनाने का आशीर्वाद भी दिया। बता दें कि गुरुवार दोपहर को महायुति के उम्मीदवार श्रीकांत शिंदे ने नामांकन भरा, जिसमें हजारों की संख्या में भीड़ देखने को मिली। इस मौके पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपने पिता, पत्नी, बहू और नाती दक्ष के साथ मौजूद थे। वहीं उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री रविंद्र चौहान, भाजपा आमदार कुमार एलानी, शिवसेना आमदार बालाजी किनीकर अपने साथियों के साथ मौजूद रहे। श्री गणेश देवा 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 श्री गणेश। ज्वाला सी चलती है आंखों में, जिसके भी दिल में तेरा नाम है। परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे। करता साया तेरा हे देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश।
कार्य भव्य कीर्ती जनमनात हाक देता जास धावे जो एका क्षणात तेज दिव्य कार्य भव्य कीर्ती जनमनात हाक देता जास धावे जो एका क्षणात डगमगे ना गदा चालत राही सदा ध्येय प्रति सर्वदा श्रीकांत हा शौर्याचा वारसा धैर्याचा आरसा तुझा एकनाथ तसा श्रीकांत हा योद्धा शिवसेनेचा खरा महाराष्ट्राचा वाघ हा भगवा दिल्ली करो मिला आमदार खासदार श्रीकांत हा योद्धा शिवसेनेचा खरा महाराष्ट्राचा वाघ हा भगवा दिल्ली करो मिला आमदार खासदार श्रीकांत हा. सुरुवातीला पहिल्या निवडणुकीमध्ये तेव्हा एकनाथ शिंदेचा मुलगा म्हणून उमेदवार म्हणून ओळख होती, पण मला सांगायला अभिमान वाटतो आज श्रीकांतने पण आपली कामाच्या माध्यमातून एक ओळख निर्माण केलेली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी लढे दिन रात जो जिथे सारे संपत्ती तिथे तरी सुरवात जो हो जनतेच्या प्रश्नांसाठी लढे दिन रात जो जिथे सारे संपत्ती तिथे करी सुरुवात जो वादळात हटणार ना पुढे पुढे झुकणार ना बाळासाहेबांचा हो धर्मवीरांचा वसा हे सहाय्य करी रुग्णांना दूर करी विघ्नांना सोडतो युवा मना श्रीकांत हा शौर्याचा वारसा धैर्याचा आरसा तुझ्या एकनाथ तसा श्रीकांत हा योद्धा शिवसेनेचा खरा महाराष्ट्राचा वाघ हा भगवा दिल्ली करो मिला आमदार खासदार श्रीकांत हा योद्धा शिवसेनेचा खरा महाराष्ट्राचा वाघ हा भगवा दिल्ली करो मिला आमदार खासदार श्रीकांत हा. जाच्या वसती शिवछत्रपती महाराष्ट्र भूमीचा महारथी हिंदुत्वाची आज राखण्या ध्वजा सरसावला आपला शिवमावळा पूजेचा अवतार तरुण तो तडफदार लखलखती तलवार श्रीकांत हा जो नव्या पिढीची आस घेऊन नवा ध्यास सज्ज लक्ष भेदण्यास श्रीकांत हा योद्धा शिवसेनेचा खरा महाराष्ट्राचा वाघ हा भगवा दिल्ली करो मिला आमदार खासदार श्रीकांत हा योद्धा शिवसेनेचा खरा महाराष्ट्राचा वाघ हा भगवा दिल्ली करो मिला आमदार खासदार श्रीकांत हा. ढोल को खड़का भीड़ को भड़का उतार शर्म की माला जीत का जश्न हो मस्त मगन हो रास्ते की धूल उड़ाला हाँ, ढोल को खड़का भीड़ को भड़का उतार शर्म की माला जीत का जश्न हो मस्त मगन हो रास्ते की धूल उड़ाला
और मार मरेंगे पार करेंगे सबको हम कर दे चारों खाने चित चारों खाने चित मस्तानों की टोली आई सर पे साफा बांधे अरे कमर को कस लो हाथ कलश लो राज तिलक है माथे अरे मस्तानों की टोली आई सर पे साफा बांधे कमर को कस लो हाथ कलश लो राज तिलक है माथे हुर्रहट मैदान में डट जिगर फौलाद का हाथ में लट मैदान में डट जिगरा फौलाद का हाथ में लट अरे जय जयकारा है ललकारा अब तो हम कर दे चारों खाने चित राजयोग है कर तैयारी दमखम पूरा बात है भारी रक्त खोलेगा तख्त मिलेगा अरे बहुत हुआ है अब अपनी बारी सब पे भारी गद्दी अपनी हो सरकारी मीठी बोली रूप धराए बचना उनकी बगल में यारी लड़े एक से 10 विजय भवन हो टस से मस हुर्रहट लड़े एक से 10 विजय भवन हो टस से मस जय जयकारा है ललकारा अब तो हम कर दे यांचा उमेदवारी अर्ज भरायला महायुतीचा एकही कार्यकर्ता घरी राहिला नाही तो आज रस्त्यावर आला खरं म्हणजे ही विजयी रॅली या ठिकाणी झाली अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण केलं आणि म्हणून त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीची लाट निर्माण झालेली आहे मी संपूर्ण राज्यात फिरतोय अगदी विदर्भात मराठवाड्यात देखील 45 डिग्री तापमान असताना सूर्य आग उगत असताना रस्त्यावरचं डांबर वितळत असताना आज सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आणि आपल्या महायुतीच्या उमेदवाराला विजयी करायला एक संकल्प आणि निर्धार केलेले लोक आहेत आणि म्हणून मी आज आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला खासदार तुम्ही निवडून पाठवलेला आहे एक आदर्श खासदार आणि काम करणारा खासदार संसद रत्न पण भेटलं संसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार आणि म्हणून गेल्या 10 वर्षात त्यांनी केलेलं काम याची पोच पावती तुम्ही आजच्या या रॅलीमध्ये दिलेली आहे खरं म्हणजे मला वाटतं लोकसभा कल्याण लोकसभा कुठं काम शिल्लक आहे का माहित नाही पण अजून म्हणतो आहे पैसे पाहिजे परंतु कल्याण लोकसभेमध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही खात्री मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला देऊ इच्छितो आणि म्हणून खासदारांनी सुरुवातीला जेव्हा पहिली निवडणूक होती त्यावेळेस एकनाथ शिंदे यांचा मुलगा म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची ओळख होती पण निवडून आल्यानंतर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली कामाच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेनेत दुरावा आहे असा प्रचार प्रसार करण्यात आला मात्र आता तुम्ही दोघी एकत्र आहात देवेंद्र फडणवीस आलेले होते आणि हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते तुम्ही कुठे राहता वरळीला ना
वर्णिला असेल बरोबर आहे, मग साहजिक आहे. साहजिक आहे. साहजिक बघा, या मतदारसंघाला जी पार्श्वभूमी आहे, रामभाऊ म्हाळगी असतील, रामभाऊ कापसे असतील, जगन्नाथ पाटील साहेब असतील, परांजपे साहेब देखील इथून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार म्हणून गेलेले आहेत. हा जो मतदारसंघ आहे हा युतीचा बालेकिल्ला आहे आणि इथे जो आहे हा भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, सुरुवातीला हे एकत्र मिळून एका दिलाने जे हे सगळे जे बघा कार्यकर्ते जे आहेत, हे शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आता आणि त्याचबरोबर मनसे, RPI, TOK, सगळे जे आहेत या कल्याण लोकसभेमधील आणि महाराष्ट्रामधील जे आहे हे सगळे एकत्र आलेले आहेत. एक चांगला चित्र जे आहे हे जनतेसमोर जात आहे. हे चित्र जे आहे, ही युती जी आहे ही मला वाटतं विरोधकांना जे आहे ही पोटामध्ये पोटशूळ जे आहे उठवण्याचं काम करते. म्हणून खोट्या जे आहेत हे आरोप करायचं, खोट्या अफवा पसरवायचं हे काम जे आहे तर विरोधकांना आता उरलेलं आहे. मला वाटतं विरोधकांनी जे आहे त्या कल्याण लोकसभेमध्ये येऊन पाहिलं पाहिजे की महायुती जी आहे कशा प्रकारे कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ते काम करते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. उद्धव की मोठ्या संख्येने आपल्याकडनं शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी एकंदरीत आपल्याकडे येतात, ते मोठमोठे नगरसेवक येतात, मात्र अजून देखील विरोधकांकडनं टीका जी आहे ती अजून केली जाते. काय सांगाल यावर? मला वाटतं आता विरोधकांना जे आहे टीकेशिवाय, टीका करण्याशिवाय कुठला पर्याय उरलेला नाहीये. मी नेहमी म्हणतो की इंट्रोस्पेक्शन आणि आत्मपरीक्षण जर केलं तर मला वाटतं टीका वेगळी असते. मंत्री महोदय म्हणतात टीका वेगळी असते, टोमणे वेगळे असतात. टोमणे जास्त आहे, टोमणेवीर खूप जन्माला आलेले आहेत. पण मला वाटतं आत्मपरीक्षण जर केलं तर हे लोक आपल्याला का सोडून जात आहेत, इतके लोक, इतके कार्यकर्ते, इतके पदाधिकारी हे का सोडून गेले आपल्याला, ह्याचं जोपर्यंत आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत त्याचं उत्तर जे आहे ते सापडणार नाही. मला वाटतं टीका करण्यामध्ये आणि टोमणे मारण्यामध्ये जे त्यांना धन्यता अशी वाटते, मला वाटतं त्यांनी ते कंटिन्यू ठेवा. आम्ही आमचं काम करत राहू. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते जे आहेत हे रोज जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. मुख्यमंत्री आज जे आहे या रॅलीबद्दल बोललेलं बरं, बाकी टाइम तर आपण पॉलिटिकल, मला वाटतं त्यांनी जे स्टेटमेंट केले ते खरंच आहे. त्यांना नंतर कसं पाहताय म्हणजे अरे एकदा सत्तेतून बाहेर जातोय आपण दिसत असताना सगळीकडे जे आहे हे जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण आज काय परिस्थिती आहे ही 4 तारखेला जी आहे ही जनता दाखवून देईल. श्रीकांतजी बरोबर आहे करायचं का? बोलल्याशिवाय नाही का? बोला, भारत माता की जय बोला. चालू ना? आज कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे लोकप्रिय असे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांनी महायुतीच्या सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याचबरोबर सर्व घटक पक्ष, TOK, या सगळ्यांच्या बरोबर आज काही पक्षाची पण आज मंडळी होती. त्यामुळे हे सगळेच्या सगळे या कल्याण लोकसभा मधील असणारे सर्व महायुतीचे घटक पक्ष आणि त्यांचे फक्त पदाधिकारी हेच आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते. हजारोच्या संख्येने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या फॉर्म भरण्यासाठी आज जनसमुदाय या ठिकाणी उसळला होता. या वेळेला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि सर्व महायुतीचे आमदार, या कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटीलजी, अंबरनाथचे आमदार बालाजी केणीकरजी, उल्हासनगरचे आमदार कुमार ऐलानीजी आणि त्याचबरोबर सर्व पक्षातील प्रमुख कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरत असताना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. दुपारचं ऊन असताना सुद्धा कार्यकर्ते जवळजवळ 4 किलोमीटर चालत या रॅलीमध्ये सामील झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा सर्व ठिकाणी
नागरिकही अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅली आणि हा रोड शो अतिशय चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांनी साजरा केला. त्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 10 वर्षामध्ये जी विकासात्मक कामं या कल्याण लोकसभेमध्ये केली, त्यामुळे त्यांचा विजय हॅट्रिक विजयाची हे विक्रमी मताने होणार हे आजच्या रॅलीमुळे हे लक्षात आलेलं आहे. लोकांमध्ये असणारा हा उत्साह 20 तारखेपर्यंत असाच राहणार आहे, यात काहीच शंका नाही. परंतु ऊन आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता माझी सर्व नागरिकांना एवढीच विनंती आहे की दुपारच्या वेळेला प्रचार थोडासा थंडावला पाहिजे आणि नंतर पुन्हा संध्याकाळी आपण पुन्हा एकदा घरोघरी जाऊन प्रचार करणं, सामान्य माणसापर्यंत पोहोचणं. नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान बनवायचं आहे, 400 पार करायचं आहे. विक्रमी मताने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा या कल्याण लोकसभेमध्ये हॅट्रिक जिंकून आणायचं आहे. त्यासाठी सगळे कार्यकर्ते उत्सुक आहेत. वर्षानुवर्ष या मतदारसंघामध्ये महायुतीचे कार्यकर्ते झट्ट आहेत. लीड हा वाढतानाच नेहमी दिसतोय. कार्यकर्त्यांनी ठरवलंय की 5 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विजयी करायचे. श्रीकांतजी करतात याकडे आपण कसं बघतो? आज काय बघण्याची वेळ नाहीये. आपण 4 तारखेला आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. धन्यवाद. जय श्री राम। आइए राम जन्मभूमि अयोध्या राम मंदिर के साथ वाराणसी के काशी विश्वनाथ मंदिर और त्रिवेणी संगम गंगा यमुना सरस्वती नदियों के संगम की यात्रा कराएं। जय बालाजी पैकेज टूर्स एंड यात्रा लाए हैं एक शानदार ट्रिप 21 अगस्त से 25 अगस्त तक, जिसमें ट्रेन सफर होगा 3 टायर एसी में और रहने के लिए दिए जाएंगे एसी रूम्स और साथ ही साथ तीनों टाइम खाना मिलेगा, ब्रेकफास्ट, लंच और डिनर। और ट्रैवल के लिए होगी एसी बस केवल 12,200 रुपए में। जल्द ही बुकिंग करें, केवल 144 लोगों के लिए ही जगह बाकी है।